एक एक म्हणजे सूर्य, तेजस्वी, ताठ आणि करारी. पण जेव्हा या अंकासोबत 0, 9 किंवा 8 हे अंक जोडले जातात तेव्हा नशीब कसं बदलतं? का 28 तारखेला लोखंड आणि पाणी यांचा संयोग मानलं जातं? तुमच्या आयुष्यातील यशाची गुरुकिल्ली तुमच्या जन्मतारखेतच लपलेली आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 10 तारखेच्या मोक्षप्राप्तीबद्दलची माहिती तुम्हाला थक्क करेल. जसा एखादा अंक सुरू होतो तेव्हा 1 पासूनच होतो, तसेच 1 तारखेला जन्मलेले लोक कोणत्याही कामाची सुरुवात करण्यात पटाईत असतात. उदाहरण, जसा एखादा अंक सरळ उभा राहतो तसेच या लोकांचा स्वाभिमान ताठ असतो. हे लोक कोणत्याही हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याला प्राधान्य देतात. त्यांच्यात उपजतच एक किंग असण्याची भावना असते. मूलांक 10. 1 म्हणजे सूर्य आणि 0 म्हणजे अनंत मिळून 10 क्रमांक बनतो. 0मुळे सूर्याची ताकद कित्येक पटीने वाढते. संशोधनानुसार 10 तारखेचे लोक हे नवे पर्व सुरू करणारे मानले जातात. असे मानले जाते की हे लोक जीवनातील सर्व कर्म पूर्ण करून एका उच्च ध्येयाकडे निघालेले असतात. यांचा जन्म हा बदलासाठी झालेला असतो आणि अनेकदा हे लोक त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. मूलांक 19. 1 म्हणजे सूर्य आणि 9 म्हणजे मंगळ यांचा मिलाफ आहे. सूर्य हा राजा आहे आणि मंगळ हा सेनापती. जेव्हा राजा आणि सेनापती एकत्र येतात तेव्हा अजेय शक्ती निर्माण होते. 1 ते 28च्या गटात 19 हा सर्वात शक्तिशाली अंक मानला जातो, कारण यात सुरुवातीचा अंक 1 आणि शेवटचा अंक 9 दोन्ही समाविष्ट आहेत. हे लोक अत्यंत शिस्तप्रिय आणि ध्येयवेडे असतात. त्यांना हरवणं कठीण असतं. मूलांक 28. हा अंक 2 म्हणजे चंद्र आणि 8 म्हणजे शनी मिळून बनतो. चंद्र हा अत्यंत संवेदनशील आहे आणि शनी हा कडक शिस्तीचा व कष्टाचा कारक आहे. जेव्हा चंद्राचे पाणी आणि शनीचे लोखंड एकत्र येते तेव्हा सुरुवातीला गंज चढण्यासारखी परिस्थिती म्हणजे जीवनात संघर्ष निर्माण होऊ शकतो. पण जर या लोखंडावर योग्य प्रक्रिया केली तर त्यातूनच सर्वात मजबूत स्टील तयार होते. 28 तारखेचे लोक सुरुवातीच्या आयुष्यात खूप मेहनत करतात, पण उत्तरार्धात ते प्रचंड श्रीमंती आणि नाव कमवतात.